नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन अतिशय मोठे शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, या दोन्ही शासन निर्णयांमुळे राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण गेल्या काही दिवसापासून अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान थांबलेले होते, काही लाभार्थ्यांचे पैसे प्रलंबित ठेवण्यात आले होते। तर आता राज्य शासनाने मोठा निर्णय घेत अशा लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही शासन निर्णय अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, पहिला शासन निर्णय हा UDID कार्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्य शासनाने आता स्पष्ट केलं आहे की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाहीये, ज्यांच्याकडे जुन्या पद्धतीचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे किंवा काही लाभार्थ्यांकडे फक्त डॉक्टरच्या सही शिक्क्याचा कागद, केस पेपर किंवा जुने मेडिकल कागदपत्र आहेत, तर आता अशा दिव्यांग बांधवांना सुद्धा आता सरसकट दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय राज्यातील हजारो लाभार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासादायक ठरत आहे। कारण अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान फक्त UDID कार्ड नसल्यामुळे थांबलेले होते, काही लाभार्थ्यांचे पैसे येणे बंद झाले होते, तर काहींचे मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यांचे हप्ते प्रलंबित राहिलेले होते। आणि त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं। परंतु आता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अशा सर्व लाभार्थ्यांना मोठा आधार मिळालेला आहे। विशेष म्हणजे शासनाने लाभार्थ्यांना आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, 30 सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांना UDID कार्ड काढण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे आणि तोपर्यंत त्यांचे अनुदान बंद करण्यात येणार नाही। तर मित्रांनो, हा निर्णय विशेष करून ग्रामीण भागातील आणि आर्थिक अडचणीत असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना शहरात जाऊन UDID कार्ड काढणं शक्य नव्हतं, काहींना माहिती नव्हती, तर काहींना आर्थिक आणि शारीरिक अडचणी होत्या। आणि म्हणूनच राज्य शासनाने हा अधिकृत शासन निर्णय जाहीर करून राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा दिलेला आहे। तर मित्रांनो, दुसरा शासन निर्णय हा हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट संदर्भात आहे। हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 7 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आजपर्यंत लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी तहसील कार्यालय किंवा इतर सरकारी कार्यालयामध्ये जावं लागत होतं आणि त्यासाठी वृद्ध, दिव्यांग आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लाभार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता। काही लाभार्थ्यांना तर फक्त हयातीचा दाखला देण्यासाठी अनेक किलोमीटर प्रवास करावा लागत होता। परंतु आता शासनाने मोठा आणि आधुनिक निर्णय घेतलेला आहे। आता लाभार्थी घरबसल्या मोबाईलवरून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचं प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत। तर मित्रांनो, राज्य शासनाने आता BSA म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप सुरू केलेलं आहे। या ॲपच्या माध्यमातून लाभार्थी स्वतः किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करू शकणार आहेत। विशेष म्हणजे या प्रोसेसमध्ये आधार पडताळणी आणि फेस व्हेरिफिकेशनचा वापर केला जाणार आहे। म्हणजेच आता लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालय आणि सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही। तसेच मित्रांनो, ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा ॲप वापरण्यात अडचण येते, अशा लाभार्थ्यांसाठी देखील शासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर ग्रामसेवक, तलाठी, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। मित्रांनो, हा निर्णय विशेष करून संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे। कारण आता लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही। आता घरबसल्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करता येणार आहे आणि त्यामुळेच लाभार्थ्यांचा वेळ, पैसा आणि त्रास या तिन्ही गोष्टींची बचत होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने ही प्रोसेस अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून घेतलेले हे दोन्ही शासन निर्णय दिव्यांग बांधवांसाठी दिलासादायक ठरणार आहेत। मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचेल। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।